मानेगाव तालुका माढा या ठिकाणातील या गावातील काही ग्रामस्थ मुस्लिम समाजाचे ग्रामस्थ माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटायला आले होते। तर महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेलं आहे। ॲडिशनल SP सन्माननीय प्रीतमकुमार यावल साहेब यांची आमची भेट झाली। एक महत्त्वाचं निवेदन असं आहे की म्हणजे मानेगाव या गावामध्ये एक परमेश्वर राऊत नावचा एक इसम त्या ठिकाणी आहे आणि हा जो माणूस आहे हा प्रचंड दहशत त्या ठिकाणी तो माजवत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी केल्यानंतरसुद्धा त्याच्यावर विरोधामध्ये कठोर कारवाई पोलिसांनी केलेली आहे असं दिसतं आणि म्हणून त्याची मजल जी आहे ती दररोज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तो गावामध्ये तलवारी घेऊन फिरतो आणि गावामध्ये स्थानिक त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे मस्जिदला नमाज पढण्यासाठी जे आमचे समाजबंधू जातात त्यांना दमदाटी तो करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं जे काम आहे त्या परमेश्वर राऊत याच्याकडून होतं आहे असं स्थानिक ग्रामस्थचे अनेक तक्रारी घेऊन पोलीस प्रशासनात गेल्यानंतरसुद्धा त्यांची त्या ठिकाणी दाद घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आज हा जो गंभीर प्रकार आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो। तर ॲडिशनल SP प्रीतमकुमार यावल साहेबांची भेट झाली आणि सविस्तर त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झालेली। या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचं म्हणणं एवढंच आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये असेल विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम काही जातीवादी लोकांकडून होतं हे दिसतं आणि त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी ते प्रकरणं थांबत नाही असं आम्हाला अनेक प्रकरणांवर या ठिकाणी दिसतं। आज म्हणजे मानेगाव या गावामध्ये सगळा जो समाज आहे हिंदू मुस्लिम एकोप्यानं त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी एक दिलानं राहत असताना परमेश्वर राऊतसारखा एक मांडवूळ जो अशा पद्धतीनं गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतो आहे आणि गरिबावरती हल्ले करण्याचं काम करतो आहे ते ताबडतोब त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि गावामध्ये ज्या ठिकाणी एक दिलानं एकोप्यानं राहणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये जाती तेढ निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा त्या ठिकाणी निर्माण व्हावा हेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे। तर आज माननीय यावलकर साहेबांनी संबंधितांना त्या ठिकाणी तसे आदेश दिलेले आहेत तर लवकरच त्याच्यावरती कारवाई होईल असे माननीय ॲडिशनल SP आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।